वर्कआउट करूनही तुम्ही कदाचित वजन कमी केलं असेल पण नंतर ते परत वाढलं, कारण तुम्ही ही खूप मोठी कदाचित चूक करताय. नंबर 1, फक्त कार्डिओवर फोकस करणे. सतत जम्पिंग जॅक्स किंवा रनिंगला जाणं पुरेसं नाहीये. स्ट्रेंथ ट्रेनिंग बॉडीमध्ये जास्त कॅलरीज बर्न करतं. नंबर 2, फक्त क्लीन इटिंग करताय पण ट्रॅक काही ठेवत नाहीये. सूप पिताय, स्मूदीज पिताय, फक्त भाजी चपाती खाताय, तरी वजन मात्र काही जात नाहीये. कारण फॅट लॉससाठी कॅलरी डेफिशिट, त्यासोबत प्रोटीन सुद्धा आवश्यक असतं. सुरुवातीला साधं ट्रॅकिंग करायला चालू करा. उदाहरणार्थ रोज वजनानुसार 1.2 ग्रॅम ते 1.6 ग्रॅम प्रोटीन तुमच्या मीलमध्ये ऍड करा. आणि नंबर 3 आणि सगळ्यात महत्वाचं, नीट कमी असणं. नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. सकाळी तुम्ही पाऊण तास 1 तास वर्कआउट करताय, दिवसभर जर बसून राहताय किंवा बसून काम आहे, त्यामुळे बॉडीची नीट ऍक्टिव्हिटी कमी होते. नीट ऍक्टिव्हिटीमुळे अप्रॉक्स 2000 कॅलरीज बॉडी आपली बर्न करत असते. उदाहरणार्थ तुम्ही फोनवर बोलताना चालताय, लिफ्टच्या ऐवजी तुम्ही पायऱ्यांचा उपयोग करत, तुम्ही तुमच्या वर्कआउट सोडून तुम्ही एक्स्ट्रा फिजिकल ऍक्टिव्हिटी करताय. आणि जर तुम्ही ह्या 3 चुका करत असताल तर ह्या चुका टाळा आणि हेल्दी आणि स्मार्ट फॅट लॉस करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर.